याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहित पानी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदा यदवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगकारो प्रथम नमाना, 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 दुसर चरणा संताजिया, हो पांडुरंगकारो प्रथम नमाना, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. नमो ज्ञानेश्वरा, 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 ओ नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. हे निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अध्यत्र यजनने देवाची, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे,
आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला विठाला विठला 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वभूषण विश्वसंत जगदवंदे जगद्गुरु तुकोबरा यांचा सर्वांच्या परिचयाचा पाठ्यातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा या भगवान परमात्मा आणि सवंगडी यांच्यामध्ये गोकुळामध्ये झालेला संवाद महाराज अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. विठला 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 विठला. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तोसा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवत भक्त संमेलन याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरं होते. वर्ष 36वे म्हणजे जवळजवळ आपल्या या परमार्थिक कार्याला 3 तप पूर्ण होत आहेत. आज काल्याचं कीर्तन झालं की 3 तप पूर्ण झाले. अर्थात यंदाचं वर्ष म्हणजे आपला त्रितपपूर्ती सोहळा आणि त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं नियोजन आणि या नियोजनातील खरं तर आजच्या काल्याच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपणा सर्वांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळ सप्ताह संयोजक मंडळ भजनी मंडळ अर्थात वडगाव बांडे प्रति पंढरपूर म्हणून ज्या क्षेत्राकडे पाहिलं जातं ते क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र वडगाव बांडे अशा या भगवान परमात्म्याच्याच प्रांगणामध्ये यादव महाराजांच्या समाधीच्या उत्सवाच्या निमित्तानं खरंच अत्यंत सुंदर अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा चालू आहे. मला वाटतं मी भाग्यवान स्वतःला समजेल की त्रितपपूर्ती सोहळ्याच्या काल्याची सेवा माझ्यासारख्या पामराला तुम्ही दिली. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. विठला 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 विठला. अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं नियोजन आहे. मला वाटतं खरं तर इथं काहीच कमी नाही महाराज. इथं आल्याच्या नंतर आणि मला वाटतं विशेष बरं का हा अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटतं हा अखंड हरिनाम सप्ताह मी असा पहिलाच सप्ताह पाहतोय ज्या सप्ताहाची सुरुवात यादव बाबा महाराजांच्या पुण्यतिथीनं होती आणि ज्या यात्रेची सुरुवात काल्याच्या कीर्तनानं होती. मला वाटतं आपली यात्राची ना यात्राची सुरुवात कधी आहे? मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे यात्रेची सुरुवात. तमाशाने नाही म्हणी तो महाराज. मला वाटतं मी आल्याच्या नंतर पाहिलं परिस्थिती अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं नियोजन आहे महाराज. मला वाटतं या नियोजनाचा विचार केला ना इथं काहीच कमी नाही महाराज. सगळं मला वाटतं इकडं एकाहुनी बळी रे महाराष्ट्रातील दिग्गज असणारे महाराष्ट्र गाजवणारे गायक मंडळी खरं तर गायनाचे रे महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. इकडं तुम्ही सुद्धा एकच नंबर आहात. सोनू महाराज आपलं सुद्धा एकच नंबर. इकडं मृदुंगाचार्य महाराजांचा तर नादच नाही करायचा. मला वाटतं त्यांनी वाजवून आपण फक्त डोलावा महाराज. इकडे एकच नंबर सिस्टीम बरं का आपली. कीर्तनापुरती नाही म्हणत मी कायमच म्हणतोय. महाराज एकच नंबर. मंडप सुद्धा एक नंबर आहे महाराज. श्रोते तुम्ही सुद्धा एकच नंबर. तुम्ही म्हणताल का गायक एक नंबर मंडप एक नंबर श्रोते एक नंबर हार्मोनियम एक नंबर सिस्टीम एक नंबर आपला यूट्यूब चॅनल सुद्धा एक नंबर मृदुंगाचार्य एक नंबर. महाराज कुठं 2 नंबर असतो महाराज. ऐका विनोदाचा भाग सोडून द्या पण अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं नियोजन आहे. आणि खरं तर या नियोजनामध्ये ही आजची असणारी काल्याची सेवा आहे. ऐका मला वाटतं गेले 35 वर्ष तुम्ही काला ऐकताय. काल्याला वेगळं काय? मला वाटतं असं कधी झालंय का हो एखाद्या काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज काल्याच्या कीर्तनकारानं कीर्तनाला सुरुवात केली आणि सगळं चरित्र बाकीच्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या कृष्णाच्या चरित्राच्या व्यतिरिक्त देवानं जे जे अवतार घेतले त्या सगळ्या अवताराचं चिंतन काल्याच्या कीर्तनात केलं. असं झालंय का कधी? नाही महाराज. याचं कारण आहे का काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाला विशेष करून बंधन आहेत महाराज. काल्याच्या कीर्तनकारानं स्वतःच्या मनानं बोलायचं. हो काल्याच्या कीर्तनाला बंधन आहेत.
तसं तर माफी मागून बोलूच का? काल्याच्याच कीर्तनाला बंधन नाही बरं का, तसं तर सगळ्याच कीर्तनाला बंधन आहे. आता महाराज मंडळी हे आपलं डायरेक्ट लाईव्ह नाही ना, हा ते लय एवढं कट करून जा, हा कटची सिस्टीम आहे ना, मग नाही काळजी. नाही तर परत प्रॉब्लेम आम्हाला व्हायचा. हा काय होतं, हे माध्यम अत्यंत चांगलं आहे, पण जेवढं चांगलं आ वाईट नाही म्हणणार मी, घातक म्हणेन. वाईट नाही ती, पण घातक की. कधी कधी तेवढंच कट केलं जातं, तेवढंच पुढं हा कंप्लीट महाराजांचा कार्यक्रमच लावला जातो. हा मला सांगायचा मुद्दा आहे, कीर्तनाला बंधने गड्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आरिशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे प्रत्येक कीर्तनाची मर्यादा. पण काल्याचं कीर्तन आपण नेहमी ऐकतो, काल्याच्या कीर्तनाला कीर्तनकाराला विशेष करून बंधन आहेत. काल्याच्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये बोलायचं, पण काय चरित्रात उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, हो चरित्रात उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, चरित्रात उच्चारावे, चरित्रात चरित्रात उच्चारावे, चरित्रात उच्चारावे. गेला देवा गोकुळा, गेला देवा गोकुळा, तारू भावाचा गोरेचे, तारू भावाचा गोरेचे. केले देवे तारू भावा सागरिके, तारू भावा सागरिके. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये केलेलं चरित्र, इथं फक्त चरित्राचा उच्चार सांगितलाय. आचार करायचा हो महाराज, आचारच करायचा झाला तर भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा, पण भगवान कृष्णाच्या चरित्राचा मात्र फक्त इथं उच्चार सांगितलंय बरं का. चरित्र ते आचारावे नाही, चरित्र ते उच्चारावे. पण महाराज आपला प्रॉब्लेमच तिथं झालाय. मला वाटतं आपलं काय झालंय, आपल्याला जी गोष्ट करा सांगतात ती करत नाही, आणि जी नका करू म्हणतात ती केल्याशिवाय. सगळ्यांचंच तसं आहे महाराज. बघा तुम्ही, एखादी गोष्ट नका करू म्हणा, आपल्याला नका करू म्हटलं का माणसं, आणि स्वभाव आहे बरं का. बघा मला वाटतं एखादी पाटी तिकडे असेल बा, बोर्ड लावा एखादा, काय तिकडे कुणी जाऊ नये म्हटलं की माणसं तिकडे गेल्याशिवाय. आणि हा तुमचा स्वभाव आहे असं काय नाही, आमचा बी तोच स्वभाव आहे. एखादी गोष्ट नका करू म्हटलं का माणूस आगाऊपणाने. काय झालं, एकदा मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका घरी आपली मुक्कामाची व्यवस्था केली होती. कीर्तन झालं, मुक्कामाची व्यवस्था केली होती. थांबलो घरी थांबलो. सकाळच्या परी आंघोळ वगैरे होण्याच्या अगोदर टॉयलेटला गेलो. आतमध्ये दरवाजा लावला, आत दरवाजा वाक्य लिहिलं होतं, वर पाहू नये. मी वाक्य वाचल्या, विचार केला, म्हणलं जार ती लिहिलंय वर पाहू नये, याचा अर्थ वर काहीतरी काय असावा वर. बरं पाहावं ते लिहिलंय पाहू नये. बरं नाही पाहावं तर काहीतरी वर. मी विचार केला, म्हणलं या गावात परत येतोय नाही येतोय. सगळीच गावं थोडीच आपल्याला सारखी बोलावतात. तुमच्यासारखी प्रेमाची अशी कमी गावं येतात बोटाव मोजण्याजोगी, जी पुन्हा पुन्हा म्हणतात या. महाराज ऐका, महाराज मी विचार केला, म्हणून जाऊ द्या, काही का असनाकडे वर पाहूनच जायचं. वर पाहिलं तर वर दुसरं वाक्य लिहिलं होतं, केली का काशी. महाराज प्रॉब्लेम आपला असा झालाय, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने केलेल्या चरित्राचा, भगवान कृष्णाने केलेल्या चरित्राचा इथं फक्त उच्चार सांगितलाय. आचार करण्याच्या बरं त्याच्यामध्ये सुद्धा ऐका बारकावा, फक्त चरित्राचा उच्चार बस, सगळ्या चरित्राचा नाही बरं का. मग ए दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताये गायी रांगताना. आणि अर्थात भगवान परमात्मा रांगताना आणि गायी राखताना भगवान परमात्म्याने केलेलं चरित्र, त्या चरित्राचा फक्त उच्चार. विठला 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 विठला. ऐका, काला काला काला
आपण नेहमी ऐकतो बघा, ही काल्याच्या परंपरेचा जरा विचार केला का आपल्या लक्षात येईल. काल्याची परंपरा चालू कुठून झाली हो? मला वाटतं काल्याची परंपरा जी चालू झाली ना, ते पहिला काला यमुना नदीच्या तीरावरती द्वापार युगात भगवान कृष्णाने केला. म्हणजे काल्याची परंपरा, बोलत चला जरा, काल्याची परंपरा द्वापार युगामध्ये चालू झाली. पण ऐका, काल्याची परंपरा द्वापार युगामध्ये झाली, पण काल्याच्या कीर्तनाची परंपरा मात्र कलियुगात झाली. काय काय काय? काल्याची परंपरा द्वापार युगामधली, काल्याच्या कीर्तनाची नाही म्हणत मी, काल्याची परंपरा द्वापार युगामधली, पण काल्याच्या कीर्तनाची परंपरा, ही काल्याच्या कीर्तनाची परंपरा मात्र कलियुगामधली. तुम्ही म्हणताल महाराज, मग काल्याचं कीर्तन जर कलियुगामध्ये सुरुवात झाली तर काल्याचं पहिलं कीर्तन कुणी केलं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. बोला, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जने म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. 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 हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचं पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचं पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. काल्याचं पहिलं कीर्तन जर कुणाचं झालं असेल नाही का, साक्षात नामदेवरायांचं काल्याचं कीर्तन. भाग्य काय बघा, नामदेवरायांचं काल्याचं कीर्तन, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. चाल म्हणाय कोण होतं? प्रत्यक्ष ज्ञानोबराया. आता साधा विचार करा, कीर्तन नामदेवरायांचं, चाल म्हणायला ज्ञानोबराया. मला वाटतं जर नामदेवरायांचं कीर्तन चालूया, ज्ञानोबराय जर चाल म्हणत असतील तर खरं सांगा, जगाच्या भगवान परमात्मा विटेवरती उभा असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला विटेवरती उभा राहवल का? वाळवंटात कीर्तन चाललंय, कीर्तन नामदेवरांचं चालूया, कीर्तनामध्ये चाल ज्ञानोबराय म्हणतात, अय जगाच्या मालकानं पंढरी क्षेत्रामध्ये उभा राहिलेली वीट सोडली आणि जगाचा मालक नामदेवरांच्या कीर्तनामध्ये समोर येऊन नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचता नाचता. महाराज नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं. कीर्तन कसं असेल बघा. मला वाटतं काय नामदेवरांचं भाग्य, नामदेवरांच्या कीर्तनात जगाच्या मालकानं येऊन नाचावं. आमचं कीर्तन चालू झाल्यावर लोक डुकले हंत्यात. हा बदल आहे कीर्तनाचा. मला वाटतं ऐका महाराज, नामदेवरांचं कीर्तन चालूया, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. विधी ही अवस्था प्राप्त झाला माझा भगवान परमात्मा, आणि विधेही अवस्था प्राप्त होऊन माझा भगवान परमात्मा नामदेवरांच्या कीर्तनामध्ये नाचतोय. अर्थात भगवान परमात्म्याला सांगावं लागलं, ए देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. का? नाचता नाचता देवाचा गळला. महाराज मी तर म्हणतो आप्पा, या प्रमाणाचा आशय घेतला ना, या प्रमाणाचा आशय एवढाचे कीर्तनात नाचा. किती नाचा? दोत्र फिटस्तोवर नाचा, पण त्याला दोत्र घालावं लागते आपलं म्हणजे फिटण्यासाठी. ऐका महाराज, नामदेवरांच्या कीर्तनाने काल्याच्या कीर्तनाची परंपरा आहे. काला काला आपण नेहमी ऐकतो बघा. काला म्हणजे नक्की काय हो? काला म्हणजे नक्की काय? का दोन गोष्टीचं एकत्रीकरण, याला आपण काला म्हणायचं. दोन गोष्टीचं एकत्रीकरण. मला वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या लहानपणी काला नावाची गोष्ट आपण सेवन केली, बरोबर? पण काला म्हणजे नक्की काय? ह्या दोन गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजेच काला का? तर नाहीये महाराज. आता काला नेहमी तीन प्रकारनं सांगितला जातो बरं का. एक दहीलाईचा काला, दोन हरिनामाचा काला, आणि तीन म्हणजे जीव
आणि ब्रह्म जीव आणि शिव याचं ऐक्य होणं याला काला असं म्हणतात. विठला 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 विठला. पहिला काला जर कोणता असेल ना तर पहिला काला सांगितला कोणता. उपजोनी या पुढती येवो काला खावो दहे भात काला खावो दहे भात काला खावो दहे भात. उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात. उपजोनी या पुढते येवो काला खावो दहे भात काला खावो दहे भात काला खावो दहे भात. उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात दही भात दही भात दही भात. वा 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 ढिलच पडायचं नाही. हा आज ढिलं नाही पडायचं. हा तुम्ही म्हणताला का ह्यो कसरच काढाय आलाय. नाही आता काय होतंय तुम्हाला सांगा. तुमचं एवढं प्रेमी म्हणले आम्हाला बी तेवढं प्रेम दाखवलंच पाहिजे. विठला 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 विठला. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भाताचं एकत्रीकरण म्हणजे याला काला. हा पहिला काला सांगितला. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. दुसरा काला आणि तिसरा काला ऐका जीव आणि शिव या जीव आणि शिवाचं ऐक्य होणं याला काला असं म्हणतात. का काला म्हणतात तो आता ऐका. जीवाचं आणि शिवाचं जीव ब्रह्माचं ऐक्य जीव शिवाचं ऐक्य म्हणजे कालाच का. या जीवानं त्या शिवाशी ऐक्य करणं याला काला म्हणतात. तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल महाराज जीवानं शिवाशी ऐक्य करणं याला जर काला म्हणतात तर जीवाने शिवाशी ऐक्य का करायचं. ऐका जीवाने शिवाशीच ऐक्य का करायचं. मला वाटतं हा जीव त्या शिवाचाच अंश आहे. हा जीव तुम्ही आम्ही सर्वजण कुणाचे अंश बोलत चला. ममे अंश जीवलोके जीवभूत सनातना मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थान करशती. महाराज ऐका हा जो जीव आहे ना हा जीव त्या शिवाचा अंश आहे. आणि मला वाटतं या जीवानं त्या शिवाला एकरूप होणं अर्थात ऐक्य होणं याला काला असं म्हणतात. बरं त्याच्याशीच ऐक्य का करायचं. ऐका मला वाटतं जिथून उत्पत्ती आहे पुन्हा तिथं जाण्यामध्येच परिपूर्णता आहे. जीवाची उत्पत्ती शिवापासून आणि जीवाची उत्पत्ती शिवापासून असल्यामुळं त्या शिवाशी एकरूप होणं यालाच काला. तुम्ही बघा तुम्ही नेहमी बघा एखादी गोष्ट एखादी वस्तू बघा जिथून ज्याची उत्पत्ती आहे ना पुन्हा परिपूर्णता ही तिथं जाण्यामध्येच. आणि मला वाटतं तिथं जोपर्यंत ती गोष्ट जात नाही तोपर्यंत ती गोष्टला पूर्णत्व प्राप्त होत नाही. म्हणजे जीवाला पूर्णत्व कधी मी म्हणेल जीवाला पूर्णत्व कधी आहे का जीवाना ज्यावेळेस शिवाशी ऐक्य करेल जीव आणि शिव ऐक्य झालं त्यावेळेस जीवाला परिपूर्णता. मला वाटतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरं का त्याची परिपूर्णता जिथून उत्पत्ती पुन्हा परिपूर्णता तिथं जाण्यामध्ये. उदाहरण सांगू का ऐका. पाणी पाणी पाण्याची उत्पत्ती कुठून व समुद्राचं पाणी. समुद्राचं पाणी समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं. बाष्पीभवन होऊन त्याचं रूपात ढगात रूपांतर झालं. बरोबर ना. ज्या असणाऱ्या समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं ढगात रूपांतर झालं आणि ढगात रूपांतर झाल्याच्या नंतर ते ढग हळूहळू हळूहळू पूर्वेला निघाले. मुंबईच्या समुद्रामधून पूर्वेला निघाले. पूर्वेला निघालेले ढग डायरेक्ट जे निघाले 200-2.5 किलोमीटरचा प्रवास केला ढगांनी डायरेक्ट श्री क्षेत्र वडगाव बांडी इथं आली. महाराज वडगाव बांडी या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यात असणाऱ्या ढगाचं पावसामध्ये रूपांतर झालं आणि अर्थात आपल्या वडगाव बांडेमध्ये पाऊस हो पावसाचं पाणी पडलं आणि पाऊस पडल्याच्या नंतर पावसाच्या पाण्याने विचार केला अत्यंत चांगल्या प्रकारचं हे क्षेत्र आहे याला प्रति पंढरपूर म्हणतात. मग आता इथंच थांबायचं असं झालं का. नाही 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 नाही. मग पावसाचं पडलेलं पाणी इथं नाही थांबलं. मग इथं आलेलं पावसाचं पाणी ओढ्याला नाल्याला नाल्याने पुढं नदीला नदीने पुढं समुद्राला नदीने पुढं सांगमाव म्हणा इथं जवळच लगेच समुद्र नको. हा लगेच समुद्राला म्हणजे नद्यामधले आटावता का डायरेक्ट. महाराज संगमाव गेलं सांगमावून पुढं
हा उजनी दी ना ते लोकांच्या उजनी धरण उजनी धरणातून पुढं हो पुढं समुद्र आला ऐका जिथून उत्पत्ती तिथंच पुन्हा जाण्यामध्ये तो कामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्या उर्मी एक रूप अवघ्या झाल्या उर्मी एक रूप तुका म्हणे गंगा सागर संगमे तुका म्हणे गंगा सागर संगती तुका म्हणे गंगा सागर संगमे तुका म्हणे गंगा सागर संगती तुका म्हणे गंगा सागर संगती अवघ्या झाल्या उर्मी एक रूप अवघ्या झाल्या उर्मी एक रूप एक रूप एक रूप एक रूप तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय महाराज मला वाटतं जिथून उत्पत्ती पुन्हाच तिथं जाण्यामध्ये परिपूर्णता हे मी का सांगतोय का जीवाची जिथून उत्पत्ती पुन्हा जीवानं त्या परमात्म्याची एक रूप होणं याला काला असं म्हणतात विठला 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 काला पण नेहमी ऐकतो बघा